इंदापूर तालुक्यामध्ये कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। खरीप हंगामाची गडबड सुरू असतानाच कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसह आंदोलन केलं। त्यामुळे पुण्याच्या इंदापुरात कृषी विभागाची ऑनलाईन ऑफलाईन कामं ठप्प झाली। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये 2.25 लाख घरकुल विविध योजनेमधून मंजूर करण्यात आले आहेत। वणी तालुक्यामध्ये 10,000 घरकुल मंजूर झाले। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचे धोरण राबवलं गेले आणि त्यामुळे अंमलबजावणी होत नाही आणि परिणामी अनेक गरजू घरकुल लाभार्थ्यांचं घर बांधकाम रखडलंय। त्यामुळे निरगुडा नदीपात्रामध्ये वाळू सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। नाशिकमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरडा करण्यात यावा, कांद्याला योग्य भाव देण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी छावा क्रांतीवीर सेना मैदानात उतरलेली आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला गेलाय। सांगलीमध्ये सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। सांगलीच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे। विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले गेले।